या रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या बहिणींसाठी साड्यांची खरेदी करा डायरेक्ट होलसेल रेट मध्ये आपल्या मामाज कलेक्शन मध्ये. मामाज कलेक्शन मध्ये सुरू आहे धमाका सेल. खास लाडक्या बहिणींसाठी साड्यांची धमाका ऑफर सेल सेल सेल. मामाज कलेक्शन मध्ये सुरू आहे खास रक्षाबंधन निमित्त धमाका सेल. 400 ची साडी फक्त 1000 ला 4 साडी, 550 ची साडी फक्त 1500 ला 5 साडी, 750 ची साडी फक्त 1500 ला 3 साडी, 1450 ची साडी फक्त 3000 ला 3 साडी. ऑफर सोडून इतर फॅन्सी व्हरायटी, सर्व प्रकारच्या फॅन्सी साड्यांची व्हरायटी होलसेल रेटमध्ये. फॅन्सी साड्या, शूटिंग, शर्टिंग, रेडीमेडचे भव्य दालन. एक वेळ अवश्य भेट द्या. मामाज कलेक्शन, बुधवार पेठ, पुसे सावडी. पाटण पंढरपूर या राज्यमार्गावरील मायनी ते मसूर या रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने संबंधितांकडून अजून वाहन चालक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले सूचना फलक, वेग मर्यादा चिन्हे, गतिरोधक, दिशादर्शक पट्टे तसेच रात्रीच्या वेळी आवश्यक बाबी अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. मात्र रस्ता सुसाट झाल्याने वाहने भरधाव वेगाने ये-जा करत आहेत. त्यामुळे मार्गावर छोटे मोठे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. भरधाव वाहनामुळे रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना धडक बसण्याच्या घटना घडत आहेत. दररोज या मार्गावर कुठे ना कुठे छोटे मोठे अपघात निर्माण झाले आहेत. भरधाव वाहनामुळे अपघात होत आहेत. या रस्त्यावर बहुतांश ठिकाणचे काम झाल्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा राहिलेला नाही. परिणामी वाहने सुसाट धावत असून रस्ता ओलांडणारे नागरिक, दुचाकीस्वार तसेच स्थानिक वाहन चालकांना धोका निर्माण झाला आहे. मायनी ते मसूर रस्त्यावरील गावाच्या हद्दीत, वळणावर, चौकामध्ये तसेच नागरिकांना रस्ता ओलांडावा लागणाऱ्या ठिकाणी अद्यापही सूचना फलक व वेगमर्यादा दर्शवणारे फलक, गतिरोधक नसल्याने वाहन चालकांना धोकादायक ठिकाणांची पूर्वकल्पना मिळत नाही. तर रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर होते. योग्य दिशादर्शक पट्टे, रिफ्लेक्टर आणि प्रकाश व्यवस्था नसल्याने वळणे, चौक आणि रस्त्यावरील संभाव्य अडथळे लक्षात येण्यास अडचणी निर्माण होत आहेत. गावामधून जाणाऱ्या भागात वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची गरज आहे. त्यासोबतच गतिरोधकाच्या अगोदर पुरेशा अंतरावर सूचना फलक आणि रात्री स्पष्टपणे दिसतील असे रिफ्लेक्टर बसवणे आवश्यक असून मायनी ते मसूर मार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व प्रशासनाने धोकादायक ठिकाणांचे तातडीने सर्वेक्षण करून रस्त्याचे जिथे काम झाले आहे त्या ठिकाणी आवश्यक त्या सूचना फलक, वेगमर्यादा फलक, गतिरोधक, दिशादर्शक पट्टे, रिफ्लेक्टर आणि प्रकाश व्यवस्था उभारावी अशी मागणी वाहन व चालक नागरिकांमधून होत आहे.